प्रॉब्लेम सेट या टॉपिकचं बघूया आता. तर पहिले MCQ आहेत. फर्स्ट MCQ, द सिक्वेन्स -10 -6 -2 2 हे नंबर्स त्यांनी दिलेले आहेत. हे AP आहे किंवा नाही हे चेक करा म्हटलंय. बघूया डिफरन्स कितीचा येतोय. -6 -10 म्हणजे जे काय होणार, -6 + 10 होणार. डिफरन्स येणार 4चा. -6 + 4 -2 येते. -2 + 4 ते पण 2 येते. याचा अर्थ दिस इज एन AP आणि रिझन आहे D = 4. हे त्याचं आन्सर. त्याच्या पुढे म्हटलेलं आहे पुढचा MCQ, फर्स्ट 4 टर्म्स ऑफ एन AP आर whose first term is -2. कॉमन डिफरन्स इज -2. -2 ही फर्स्ट टर्म आहे. -2 फक्त त्याच्यात ऍड करत जा. -2 -2 ते होणार -4. -4 -2 -6 -6 -2 -8 डॅश डॅश येत आहे बघा. हे त्याचा आन्सर येईल. व्हॉट इज द सम ऑफ फर्स्ट 30 नॅचरल नंबर्स. म्हणजे पहिल्या जर आपण नॅचरल नंबर जर घेतल्या 1 2 3 4 डॅश 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 या पद्धतीनं 30 पर्यंत त्या सगळ्यांची बेरीज विचारलेली आहे. मग यस n = 30 येणार, कारण 30 नॅचरल नंबर सांगितलेला आहे. n/2 2 × a ची व्हॅल्यू 1 आहे. त्यानंतर n-1 आहे इथे, त्यामुळे 30 - 1 × d म्हणजे 1 येणार. एवढं सोडवा. इथं 15 येणार इंटू ब्रॅकेट 2 + 29 30 - 1 म्हणजेच 15 × 29 + 2 ते झालं 31. सो दिस इज इक्वल टू 15 × 1 = 15, 5 हातचे आले 1, 15 × 3 = 45 आणि 1 46, 465 हे त्याचं आन्सर येतं. त्याच्यानंतरचा MCQ बघा काय म्हटलंय. T7 सांगितलंय, D दिलेला आहे आणि A विचारलं. मग Tn = A + n-1 × D. मग T7 म्हटलंय म्हणजे n ची व्हॅल्यू 7 घ्या. A ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. D ची व्हॅल्यू -4 असेल. मग T7 किती आहे, 4 आहे. 4 = A + इथं 6 इथं -4 म्हणजे हे किती होणार. 4 = A - 24. हे -24 इकडे आणून ऍड करा फक्त. A = 28 हे त्याचा आन्सर आहे. ऑप्शन D. त्याच्या पुढचा MCQ बघा. A दिलेला आहे, D दिलेला आहे, n दिलेला आहे, Tn विचारलंय. याच्यामध्ये D तेवढा जरा व्यवस्थित बघा. D सांगितलेला आहे 0. मग D जर 0 असेल तर पहिली जी व्हॅल्यू असेल तीच व्हॅल्यू पुढे येणार. त्याच्यात काही बदल होणार नाही. D आपण काय करतो, त्या पहिल्या टर्म मध्ये ऍड करतो. 3.5 पहिली टर्म आहे, त्याच्यात D ऍड करा म्हणजे +0 किती होणार, 3.5. असं तुम्ही किती वेळा जरी तुम्ही 0 ऍड केलं तरी व्हॅल्यू बदलणार नाही. त्यामुळे Tn काय होणार, Tn हे पहिल्या टर्म एवढंच राहणार, म्हणजेच 3.5 आन्सर. त्याच्यानंतरचा MCQ आहे. इन एन AP फर्स्ट 2 टर्म्स आर -3 4 देन 21st टर्म इज. आता बघा इथं A = -3 आहे. D = किती होणार, 4 - -3 म्हणजेच 4 + 3 ते येणार 7. Tn चा फॉर्म्युला तयार आहे माझ्याकडे. त्याच्यात फक्त मला 21st टर्म पाहिजे म्हणजे T21. A ची व्हॅल्यू -3 प्लस 21 - 1 × D × 7. मग हे किती येणार, -3 प्लस 21 - 1 ते झालं 20 × 7 ते झालं 140
140 वजा 3 हे येणार 137. त्याचा आन्सर आहे. तर क्वेश्चन नंबर 7 डी दिलेला आहे आणि T18 मायनस T13 विचारलं. मग Tn चा काय फॉर्म्युला आहे? ए प्लस n मायनस 1 इंटू डी. डी ची व्हॅल्यू 5 वापरायची आहे. मग याच्यावरून मला T18 पाहिजे. ए प्लस 18 मायनस 1 इंटू डी म्हणजे 5. 18 मायनस 1 पाहिजे. असेल. मग याचं सिम्प्लिफिकेशन T18 इक्वल टू किती होणार? 18 वजा 5 म्हणजे 17. 17 5 16 85. 17 5 85 येणार असेल. त्याच्यानंतर आहे T13. मग T13 ला काय येईल बघा बरं. ए प्लस इथं 13 येणार. 13 मायनस 1 ते होणार 12. 12 इंटू 5 होणार. 12 पंचे 60 येणार. आता या दोघांची वजाबाकी करायची. या दोघांची वजाबाकी केली की एक कॅन्सल होते. 85 वजा 65 म्हणजे 25 येते. त्याचा आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. सम ऑफ फर्स्ट 5 मल्टिपल्स ऑफ 3 इज. तीनच्या पटीतले पहिले 5 नंबर घ्यायचे. 3 6 9 12 आणि 15. यांची बेरीज विचारली. कशाला काय फॉर्म्युला वापरावे लागतात? आहे अशी बेरीज करून घ्या. 15 आणि 2 17 आणि 10 27 आणि 9 36 आणि 6 42 आणि 3 45. हेच त्याचा आन्सर येणार. त्यामुळे काय फार विशेष असं काय त्यांनी अवघड त्याच्यामध्ये काही विचारलेलं नाही. हे त्याचं आन्सर. त्याच्या पुढे चला. 15 10 5 इन धिस एपी सम ऑफ फर्स्ट 10 टर्म्स इज म्हटलेलं आहे. आता ए इक्वल टू किती आहे बघा याच्यामध्ये. ए इक्वल टू 15 आहे. डी इक्वल टू 10 मायनस 15 म्हणजे -5 आहे. आणि पहिल्या 10 टर्म्सची समेशन विचारली. एस एन इक्वल टू एन अपॉन 2 इंटू ब्रॅकेट 2a प्लस एन मायनस 1 इंटू डी असे. म्हणजेच S10 इथे येणार 10 अपॉन 2 2 इंटू ए ची व्हॅल्यू आहे 15 प्लस 10 मायनस 1 इंटू डी ची व्हॅल्यू आहे -5. म्हणजे टोटल किती होईल तेवढं जरा बघा आता. S10 इक्वल टू 10 अपॉन 2 ते झालं 5 इंटू ब्रॅकेट 15 इंटू 2 ते झालं 30. 10 मायनस 1 येते 9. 9 इंटू -5 ते होणार -45. मग 30 मायनस 45 ते झालं -15. 15 गुणिले 5 75 म्हणजे -75 येते बघा याचा आन्सर. त्याचं आन्सर येईल. या पद्धतीने ती सॉल्व्ह करा. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. इन एन एपी फर्स्ट टर्म इज 1. ए इक्वल टू 1 सांगितलं. यालाच तुम्ही T1 असं पण घेऊ शकताय. लास्ट टर्म इज 20. त्याला आपण nth टर्म कन्सिडर करू 20. अँड सम ऑफ ऑल टर्म्स इज 399 म्हणजे SN दिलेलं आहे. मी विचारलंय त्यांनी n इक्वल टू क्वेश्चन मार्क. इथं फॉर्म्युला वापरा. SN इक्वल टू n अपॉन 2 इंटू ब्रॅकेट असा पण एक फॉर्म्युला आहे बघा. T1 प्लस Tn असा फॉर्म्युला आहे. याच्यामध्ये व्हॅल्यूज वापरा आणि बघा त्याचं काय होते सिम्प्लिफिकेशन. पण त्याला जरा थोडस इकडे घेऊया बाजूला. हा फॉर्म्युला आहे. SN इक्वल टू n अपॉन 2
इंटू ब्रॅकेट T1 प्लस Tn. हे समेशन किती सांगितले? 399. दिस इज इक्वल टू n फाइंड आउट करायचं आहे. त्यातली फर्स्ट टर्म 1 आहे, nth टर्म 20 आहे. असेल. आता n फक्त फाइंड आउट करायचं. हे 2 इकडे पाठवा. n इंटू 21 येणार इथं. 21 घ्या इकडं. therefore n इक्वल टू 21 याला डिव्हाइड करा. 21 उरतात 18, 189 होणार. म्हणजे 2190 येणार ते. आणि 19 2 38. n इक्वल टू 38. आता बघा ऑप्शन मध्ये 38 आहे बघा. इथेच आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन बघा. फाइंड द फोर्थ टर्म फ्रॉम द एंड म्हटलंय. म्हणजे इकडून फोर्थ टर्म इन एन एपी. एपी अशा पद्धतीने दिलेला आहे. गिव्हन एपी इज आहे -11 -8 -5 डॅश 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 -49. मग आता याच्यामध्ये हे एपी आहे तर आपण लिहिलेलंच आहे. हिअर ए इक्वल टू -11, डी इक्वल टू -8 -11 म्हणजे किती होणार? -8 प्लस 11 म्हणजेच हे होणार आहे 3. हा झाला कॉमन डिफरन्स. आता ही कितवी टर्म आहे? 49 ही कितवी टर्म आहे ते आपल्याला माहिती नाहीये. त्याच्यासाठी आपण Tn चा फॉर्म्युला वापरूया. Tn इक्वल टू ए प्लस n-1 इंटू डी. आणि हे Tn म्हणजे मी 49 घेतोय आणि मला n फाइंड आउट करायचं आहे. ए इक्वल टू -11 येणार प्लस n-1 इंटू डी. डिफरन्स कितीचा आहे? डिफरन्स आहे 3चा. हे काय होणार आहे बघा. हे -11 पहिल्यांदा इकडे घ्या. 49 आणि 50 आणि 10 ते झाले 60. असेल. therefore n-1 इक्वल टू 60 डिवाइडेड बाय 3 दॅट इज इक्वल टू 20. n-1 इक्वल टू 20 आहे. मग n इक्वल टू -1 पलीकडे नेऊन ऍड करा. n इक्वल टू 21 असेल. याचा अर्थ ही जी टर्म त्यांनी दिलेली आहे, काय काय टर्म्स आहेत त्या मांडून घेतोय. -11 -8 -5 डॅश 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 -14 सॉरी मायनस नाही प्लस 49. प्लस करून काय फरक? तरी बरं आपण 49च घेतलं म्हणून, नाहीतर हे आणि चुकलं असतं आपलं. 49च त्या ठिकाणी घेतलेलं आहे आपण. इथनं बघून घेतलं म्हणून बरं झालं. ठीक आहे. जे आता आहे ते आहे. मग आता ह्या ज्या टर्म्स आहेत ही 21वी टर्म आहे, लक्षात ठेवा. दिस इज द 21st टर्म. मग इकडून जर स्टार्ट केलं मी आणि याला मी फर्स्ट टर्म जर कन्सिडर केलं तर याच्या अलीकडची टर्म कुठली येणार? याच्या अलीकडे 20वी टर्म येणार. याच्या अलीकडं 19 येणार. त्याच्या अलीकडं 18 येणार. मग ही झाली सेकंड, ही झाली थर्ड आणि ही झाली फोर्थ टर्म फ्रॉम द एंड. म्हणजे तुम्हाला
18th टर्म फाइंड आउट करावी लागेल. 4th टर्म फ्रॉम एंड इज इक्वल टू 18th टर्म फ्रॉम स्टार्ट. हे लक्षात घ्या. म्हणजे तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे T18 फाइंड आउट करायचं आहे तुम्हाला. बघा समजतंय का? हे व्यवस्थित समजून घ्या की तुम्हाला नेमकं काय फाइंड आउट करायचं आहे. नाव Tn इक्वल टू, परत एकदा फॉर्म्युला लिहितोय मी इथं, Tn इक्वल टू A प्लस n मायनस 1 इंटू डी. मग 18th टर्म पाहिजे मला. ए ची व्हॅल्यू काय आहे? -11. आणि डी कॉमन डिफरन्स कितीचा आहे बरोबर? कुठे गेला कॉमन डिफरन्स? कॉमन डिफरन्स आहे 3. म्हणजे हे काय होणार? -11 प्लस 18 मायनस 1 ते होणार 17 इंटू 3 -11 प्लस 17 त्रिक 51 होणार ते, आणि 51 मधून 11 वजा करा, ते येणार 40. दिस इज T18. त्या पद्धतीनं त्याचं आन्सर येईल. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. There are 37 terms in an AP. The sum of 3 terms placed exactly at the middle is 225. एकूण 37 टर्म्स आहेत आणि एक्झॅक्टली मिडल 3 टर्म्स घ्यायचे आहेत, त्यांची बेरीज 225. सम ऑफ लास्ट 3 टर्म्स इज 429. शेवटच्या 3 टर्म्सची बेरीज सांगितलेली आहे 429. राईट द एपी. तर इथं एपी तयार करायचं आहे आपल्याला. एकूण 37 टर्म्स आहेत म्हणून सांगितलेलं आहे. Assume that A equal to first term, D equal to common difference of the AP. आता त्यांनी 37 टर्म सांगितलेत, मग मिडल टर्म कितवी असेल ते कसं काढायचं बघा. 37 पेक्षा 1 न कमी करा, म्हणजे 36 भागिले 2, 18 टर्म दोन्ही बाजूला गेल्या की 19वी टर्म ही मिडल टर्म आहे. तसं नको वाटत असेल तर दुसरा आणखीन एक फॉर्म्युला आपल्याला असं करता येईल. मिडल टर्म इक्वल टू, इथे एन किती सांगितलंय? 37. एन जर ऑड असेल तर एन प्लस 1/2 तर टर्म हे असं येतं. म्हणजेच हे किती येते? एन ची व्हॅल्यू आहे 37. 37 प्लस 1 डिव्हायडेड बाय 2 म्हणजे हे किती येणार? 19 येणार. 37 प्लस 1 38 डिवायडेड बाय 2 दॅट इज 19th टर्म येणार. मग मिडल 3 टर्म्स पाहिजेत. देअरफॉर मिडल 3 टर्म्स आर कोण कोण येणार? 19च्या आधीची एक टर्म घ्यावी लागेल, ती येणार T18, T19 आणि T20 हे असेल. म्हणजे तुम्हाला 18, 19 आणि 20 ह्या टर्म तुम्हाला काढाव्या लागतील. नाव Tn इक्वल टू A प्लस n मायनस 1 इंटू डी.
Therefore T18 इक्वल टू किती होणार बघा बरं, ए आहे असं, इथे 18 वापरायचं. 18 मायनस 1 ते येणार 17T. त्याच्यानंतर आहे T19 ए प्लस 19 मायनस 1 ते होणार 18T. त्यानंतर आहे T20, इथे किती होणार, ए प्लस 20 मायनस 1 ते होणार 19D असेल. आता या तिघांची बेरीज त्यांनी सांगितलेली आहे 225. गिव्हन दॅट T18 plus T19 plus T20 is equal to 225. बघा इथं सांगितलेलं आहे ते घेतो इथं बरोबर आपलं, म्हणजे मग आपल्याला त्या पद्धतीने टर्म्स पुढे घेता येते जे काय असेल ते. 225 सांगितलेलं आहे. आता ह्या व्हॅल्यूज माझ्याकडे तयार आहेत, ह्या व्हॅल्यूज तेवढ्या फक्त व्यवस्थित बघून त्या ठिकाणी वापरा. T18 आहे ए प्लस 17D प्लस T19 आहे ए प्लस 18D प्लस T20 आहे ए प्लस 19D. दिस इज इक्वल टू 225. म्हणजे काय काय होते बघा, ए 3 वेळा येते ते होणार 3A प्लस त्याचे किती होते बघा, 9 17 आणि 7 24 असे 4 हातचे आले 2 2 3 4 5, म्हणजे हे एवढे येते 54D. दिस इज इक्वल टू 225. याला 3 न भाग जातोय बघा बरं, 3 21 3 25 15. ठीक आहे, याला 3 न डिव्हाइड करतोय म्हणजे इथे येणार ए प्लस, इथे येणार 18D 3 7 21 उरला 1 3 5 15. हे झालं तुमचं इक्वेशन नंबर 1. मांडून टाका पुढे, डिव्हाइडिंग बाय 3. अजून एक त्यांनी काहीतरी कंडिशन त्याच्यात दिलेली आहे. परत पुढे काय सांगितलंय, सम ऑफ लास्ट 3 टर्म्स इज 429 सांगितले. आपल्याला तर लास्ट 3 टर्म्स सांगता आल्या पाहिजेत. 37 आहे, मग 37 36 आणि 35 अशा शेवटच्या 3 टर्म्स तुम्हाला मिळतील. नाउ लास्ट 3 टर्म्स आर, काय काय येणार त्याच्यामध्ये, T37 36 35 35 T36 T37. मग परत एकदा आता यांचे फॉर्म्युले तयार केले पाहिजे, तोच फॉर्म्युला वापरायचा. मग T35 इक्वल टू कसं येणार, ए प्लस 35 मायनस 1 ते होणार 34D. या पद्धतीने प्लस प्लस व्हॅल्यू आपण वेगवेगळ्या काढून घेऊया पहिल्यांदा, मग प्लस करू. ए प्लस इथे येणार 35D. त्यानंतर T37 इथे येणार ए प्लस 36D या सेट. मग आता या तिघांची बेरीज त्यांनी सांगितली 429. नाउ T35 प्लस T36 plus T37 is equal to 429. Therefore, A plus 34D
प्लस ए प्लस 35 आहेत बघा व्हॅल्यू 35D प्लस ए प्लस 36D इज इक्वल टू 429. मग ए 3 वेळा येते परत एकदा देअरफॉर 3A प्लस यांची बेरीज बघा बरं किती होते 36 सॉरी 35 इकडे 6 आणि 4 10 आणि 5 1505 हातचे आले 1 3 त्रिक 9 आणि 1 10 105D होणार हे इक्वल टू 429 हे असे येते. आता याला पण तुम्ही 3 न डिव्हाइड करू शकताय. मग याला 3 न तेवढं डिव्हाइड करून घ्या म्हणजे मग तुम्हाला 2 इक्वेशन्स मिळतील. ती 2 इक्वेशन्स तेवढी सोडवायची. देअरफॉर 3 ने याला डिव्हाइड केलं इथं ए येणार. इथे किती होते बघा 3 त्रिक 9 35 होते येणार 3 5 15 इथं 3 1 3 3 चौक 12 3 त्रिक 9 हे तुमचं इक्वेशन नंबर 2. डिव्हाइडिंग बाय. आता ही दोन्ही इक्वेशन्स एकत्र करून घ्या आणि त्यांचं सबट्रॅक्शन करून घ्या. बघा काय तयार होते. मग मांडून घेतोय मी नेक्स्ट लाईनला ही दोन्ही इक्वेशन्स एकत्र. नाउ A plus 18D is equal to 75. Equation number 1. A plus 35D is equal to 143. इक्वेशन नंबर 2. ही दोन्ही इक्वेशन्स आता ह्यांचंच काम आहे महत्वाचं माझं ते मी लिहून घेतलेलं आहे इथं. आता या दोघांची सबट्रॅक्शन करणार आहे. तर थोडं आधीच लिहून ठेवतो सबट्रॅक्टिंग. ज्या अर्थी मला इथं सबट्रॅक्शन करायचं आहे हे पुढची चिन्ह बदलून घ्यावे लागतील. ए मायनस ए कॅन्सल होईल. 35 मधून 18 वजा करा ते येणार -17D आणि 143 त्याच्यातून 75 वजा करा आणि वजा चिन्ह देऊन टाका. 5 आणि 8 13 आणि 14तून 8 गेले म्हणजे हे येणार -68. मग याच्यावरून डी इक्वल टू हे मायनसला मायनस कॅन्सल होईल 68 डिव्हायडेड बाय 17 हे 4 येते. डी इक्वल टू 4. ही व्हॅल्यू मी पहिल्या इक्वेशन मध्ये वापरतो. युजिंग डी इक्वल टू 4 इन इक्वेशन 1 काय होणार मग ए प्लस 18D इक्वल टू 75 आहे. Therefore, A plus 18 into 4 is equal to 75. A plus इथं 72 आहे असे याचं सिम्प्लिफिकेशन हे 72 पलीकडे आणून वजा करा. A इक्वल टू 3 येणार. मग A3 आहे शिवाय D 4 आहे त्यामुळे त्याच्यावरून तुम्ही आता AP लिहू शकताय. Therefore, required AP is येणार ए येणार 3 आणि 4 न वाढवत जावा फक्त 7 11 15 डॅश 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 या पद्धतीनं ते एपी येणार आहे. लास्ट टर्म काय विचारलंय त्याने फाइंड द एपी म्हटलेलं आहे फक्त. या पद्धतीनं ते एपी तुम्हाला मिळेल. नेक्स्ट क्वेश्चन बघा. इफ द फर्स्ट टर्म ऑफ एन एपी इज ए, सेकंड टर्म इज बी, लास्ट टर्म इज सी,
देन शो दॅट सम ऑफ ऑल टर्म्स इज, सगळ्या टर्म्सची समेशन एवढी येते हे सिद्ध करायचं आहे. मग बघूया त्यांनी काय काय दिलेलं आहे त्या पद्धतीने घेऊया. अज्युम दॅट T1 इक्वल टू ए, T2 इक्वल टू बी, लास्ट टर्म म्हटले त्याला आपण nth टर्म कन्सिडर करूया सी. मग कॉमन डिफरन्स डी इक्वल टू T2 मायनस T1 दॅट इज इक्वल टू बी मायनस ए हे असेल. आता एकूण टर्म्स किती आहेत ते पहिल्यांदा काढूया. नाव Tn इक्वल टू ए प्लस n मायनस 1 इंटू टी. मग nth टर्म किती सांगितले, सी सांगितले. इथे येणार ए, ती फर्स्ट टर्म आहे त्याच्यात काही प्रश्नच नाहीये. हे n मायनस 1 आहे असं, आणि डिफरन्स घ्यायचा आहे बी मायनस ए. हे ए मायनस ए इकडे घ्या, ए इकडं मायनस करा म्हणजे सी मायनस ए होणार. म्हणजे हे असेल. याच्यावरून n मायनस 1 इक्वल टू हे बी मायनस ए ने इकडं आणून डिवाइड करून घ्या, हे असेल. त्याच्यावरून n इक्वल टू हे मायनस 1 इकडं आणून ऍड करा, हे असेल. आता याचं सिम्प्लिफिकेशन करून घ्या आणि त्याला सिम्प्लिफाय करा, सोडवा. बघा ते n ची व्हॅल्यू तुम्हाला मिळेल इथं. n इक्वल टू याचा लसावी येणार बी मायनस ए. या बी मायनस ए ने इकडे मल्टिप्लाय करा, मध्ये प्लस आहे त्यामुळे चिन्ह आहे असेच राहतील. याचं सिम्प्लिफिकेशन किरकोळ काय असेल ते. देअरफॉर n इक्वल टू हे काय होणार, बी प्लस सी मायनस 2a डिव्हायडेड बाय बी मायनस ए. ही महत्वाची एक व्हॅल्यू तुम्हाला इथं मिळेल. आता मला काय पाहिजे, सम ऑफ n टर्म्स ऑफ एपी. त्याचा फॉर्म्युला वापरला पाहिजे. नाउ एस n इक्वल टू n अपॉन 2 इंटू ब्रॅकेट T1 प्लस Tn, हा फॉर्म्युला मला वापरायचा. मग n हे आहे हे लक्षात ठेवा. याला डिव्हायडेड बाय 2 आहे. मग इथं मांडूया पूर्ण पहिल्यांदा. बी प्लस सी मायनस 2a डिव्हायडेड बाय बी मायनस ए टोटली डिव्हायडेड बाय 2. हे 2 इथं लिहिले. ही n ची व्हॅल्यू आहे. T1 फर्स्ट टर्म ए आहे आणि लास्ट टर्म nth टर्म सी आहे, हे असेल. तर हे सोडवायचंय फक्त तुम्ही, आणि त्याचं जे काय आन्सर येईल ते चेक करायचंय फक्त, बाकी वेगळं काहीच करायचं नाही याच्यामध्ये. आता हे बघा अशा पद्धतीनं सिम्प्लिफिकेशन होईल. हे बी मायनस ए इथं छेदामध्ये घ्या, 2 इंटू ब्रॅकेट बी मायनस ए, त्यानंतर ही अंशातली टर्म तशीच ठेवा आणि त्याच्या पुढं हे ए प्लस सी आहे. हे फक्त पुढे घ्या, बाकी काहीच करायचं नाही याच्यामध्ये. आन्सर तुमचं तयार झालेलं आहे. ए प्लस सी इंटू बी प्लस सी मायनस 2a डिव्हायडेड बाय 2 इंटू ब्रॅकेट बी मायनस ए. दिस इज द सम ऑफ फर्स्ट n टर्म्स. बरोबर तेवढंच आहे का, एकदा चेक करूया आपण. एवढंच कॉपी करतोय, इथं त्याला लिखूया
चेक करून बघा बरोबर आहे का लास्ट. ही टर्म ही टर्म आलेत का बरोबर तेवढं चेक करून. नेक्स्ट क्वेश्चन बघा. इफ सम ऑफ फर्स्ट p terms of an AP is equal to the sum of first q terms, then show that the sum of its first p plus q terms is 0 and p is not equal to q. एवढं सगळं सांगितलेलं आहे त्यांनी त्याच्यात. बघूया एक 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 कंडिशन्स काय काय आहेत ते. सम ऑफ फर्स्ट p terms of an AP is equal to sum of first q terms. आपण a आणि d हे कन्सिडर करूया. Assume that a equal to first term, d equal to common difference of an AP. कन्सिडर करूया. त्यानंतर सम ऑफ फर्स्ट n टर्म त्याचा फॉर्म्युला लिहूया. नाउ यस n इक्वल टू n अपॉन 2 into 2a प्लस n मायनस 1 इंटू टी. तर त्यांनी काय सांगितले, पहिल्या p टर्म्सची बेरीज आणि पहिल्या q टर्म्सची बेरीज इक्वल आहे. गिव्हन दॅट SP इक्वल टू SQ. मग n च्या ठिकाणी p वापरा, फॉर्म्युला इकडे लिहा. p अपॉन 2 इंटू ब्रॅकेट 2a प्लस p मायनस 1 इंटू d. दिस इज इक्वल टू, आता q साठी घ्यायचं आहे, q अपॉन 2 इंटू ब्रॅकेट 2a प्लस q मायनस 1 इंटू डी हे असेल. मग सगळ्यात पहिल्यांदा ह्याला 2 न मल्टिप्लाय करा, म्हणजे छेदातलं 2 तेवढं कॅन्सल होईल. 2 न मल्टिप्लाय करून घेतो, म्हणजे हे असं दिसेल, p इंटू ब्रॅकेट 2a प्लस p मायनस 1 इंटू डी. दिस इज इक्वल टू q इंटू ब्रॅकेट 2a प्लस q मायनस 1 इंटू डी. हे असं पाहिजे बरं का इथं. हे लगेच त्याचा अर्थ बदलतो तिथं, असं आहे. मग आता ह्या सगळ्या टर्म्स डावीकडे घेऊया, त्यांना पूर्ण आपण एक्सपान्शन करून घेऊया. मग त्याच्यानंतर बघू पुढं काय करावं लागतंय ते. देअरफॉर हे इकडे घेतोय डावीकडं आणि हे सगळं सिम्प्लिफाय करून घेतोय किंवा सोडवून घेऊ इथल्या इथं, आणि मग ट्रान्सफर करणं आणि टर्म्स एकत्र करणं जास्त सोपंच आहे. बघा कशा पद्धतीने घेतोय ते. p इंटू 2a प्लस p इंटू ब्रॅकेट p मायनस 1 इंटू t. दिस इज इक्वल टू q इंटू 2a प्लस q इंटू ब्रॅकेट q मायनस 1 इंटू टी. हे जिथल्या तिथं सोडवलेलं आहे. आता या सगळ्या टर्म्स एकत्र घेऊया. मग मी काय करतोय, डावीकडं 2a च्या टर्म्स ज्या आहेत त्यांना एकत्र घेतोय. p इंटू 2a मायनस q इंटू 2a प्लस, आता या दोन टर्म्स एकत्र घेतोय d च्या, p इंटू ब्रॅकेट p मायनस 1 इंटू d मायनस q इंटू ब्रॅकेट
क्यू मायनस 1 इंटू डी, दिस इज इक्वल टू 0. आता या दोघांच्यातून 2a कॉमन येते, तेवढं कॉमन घ्या. 2a कॉमन घेतल्यानंतर इथं शिल्लक राहील p मायनस क्यू प्लस या दोघांच्यातून डी कॉमन येते, ते डी तेवढं कॉमन घेऊया. त्याला जरा नंतर सोडवू बाकीचं. हे असेल. आता फर्स्ट टर्म ॲज इट इज. हे जरा सोडवून घ्या. आता पी स्क्वेअर मायनस पी मायनस क्यू स्क्वेअर आणि मायनस मायनस प्लस होणार. हे असेल. इथं घ्या पी स्क्वेअर मायनस क्यू स्क्वेअर यांना एकत्र घ्या आणि या दोघांच्यातून मायनस कॉमन घ्या. हे असेल. आता याच्यातून ह्याचे फॅक्टर्स काढून घ्या. मग नंतर मग पी मायनस क्यू आपल्याला त्याच्यातून कॉमन घ्यावं लागेल. काम आहे, थोडस करावं लागेल, त्याला काही पर्याय नाहीये. याचे फॅक्टर्स झाले. तर पुढं पी मायनस क्यू. तर पहिल्यांदा या दोघांच्यातून पी मायनस क्यू बाहेर घेतो. नंतर पुढच्या स्टेपला सगळ्यांच्यातून पी मायनस क्यू बाहेर घेऊया. या ब्रॅकेटमधून तुम्ही घेतलं की काय शिल्लक राहणार, इथे येणार पी प्लस क्यू, इथलं शिल्लक राहील आणि हे पूर्णच बाहेर गेलेलं आहे, त्यामुळे इथं मायनस 1 असेल. बघा लक्षात येते का, डी ला काही खाल्लं का काय, आपण खाल्लं बघा. एवढं इथपर्यंत डी आले, पण इथून पुढे डी नाही आहे, हे तेवढं लिहा आठवणीनं. ठीक आहे. आता पी मायनस क्यू तेवढं कॉमन घ्या या सगळ्यांच्यातून पूर्ण. हे बघा इथं आहे पी मायनस क्यू, त्याच्यामध्ये पण पी मायनस क्यू आहे. पी मायनस क्यू हे जर तुम्ही कॉमन घेतले याच्यातून, तर काय शिल्लक राहील, इथं राहील शिल्लक 2a प्लस इथं काय शिल्लक राहणार आहे, पी प्लस क्यू मायनस 1 इंटू डी, हे असं शिल्लक राहणार. बघा समजतंय का. आता त्यांनी प्रॉब्लेम मध्येच त्यांनी सांगितलेलं आहे, गिव्हन दॅट पी इज नॉट इक्वल टू क्यू. पी आणि क्यू इक्वल नाही आहेत, याचा अर्थ पी मायनस क्यू दिस इज ऑल्सो नॉट इक्वल टू 0. ते पण 0 येणार नाही. ते जर 0 येणार नसेल तर ही टर्म 0 येणार नाही, म्हणजे फक्त ही 0 असेल. देअरफॉर 2a प्लस पी प्लस क्यू मायनस 1 इंटू डी, दिस इज इक्वल टू 0. आणि याला मी इक्वेशन नंबर 1 लिहितोय, कारण आता हे महत्वाचं आहे माझ्यासाठी. आता त्यांनी विचारलेलं आहे सम ऑफ फर्स्ट पी प्लस क्यू टर्म्स विचारले. मग एस एनचा फॉर्म्युला वापरायचा आहे, फक्त एनच्या ठिकाणी वापरायचा आहे पी प्लस क्यू. मग एन अपॉन 2 म्हणजेच पी प्लस क्यू अपॉन 2 हे असेल इंटू ब्रॅकेट 2a, ते 2a तसंच येणार. एन प्लस 1 म्हणजेच पी प्लस क्यू, हे झालं एन. एन 2a प्लस एन मायनस 1 इंटू डी आहे.
मग n ची व्हॅल्यू p प्लस क्यू आहे, p प्लस क्यू मायनस 1 इंटू टी हे असेल. मग यापैकी ही व्हॅल्यू आपण काढली आहे पूर्ण. बघा इथंच आहे व्हॅल्यू, ती व्हॅल्यू 0 आहे, ती व्हॅल्यू फक्त इथं वापरा. सो दिस इज इक्वल टू p प्लस क्यू अपॉन 2 इंटू 0 पुढं कंसामध्ये लिहून ठेवा फ्रॉम 1. त्यामुळे हे काय होणार आहे, 0 न कशालाही मल्टिप्लाय केलं आन्सर 0 येणार आहे. मग त्यांनी जसा प्रश्न विचारलेला आहे तसा शेवटी तेवढा लिहून टाका. देअरफॉर सम ऑफ फर्स्ट p प्लस क्यू टर्म्स इज इक्वल टू 0. त्याचा आन्सर. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. If m times the mth term of an AP is equal to n times nth term, then show that the m plus nth term of the AP is 0. m टाइम्स mth टर्म सांगितले आणि n टाइम्स nth टर्म या इक्वल आहेत म्हणून सांगितले. सो ॲज्युम दॅट a इक्वल टू फर्स्ट टर्म and d equal to common difference of an AP. मग nth टर्म आणि mth टर्म अशा दोन्ही पण लिहून घेऊया. therefore tn equal to a plus n minus 1 into d and tm equal to a plus m minus 1 into d. ही mth टर्म झाली, ही nth टर्म झाली. नाउ गिव्हन दॅट काय सांगितलंय, m टाइम्स mth टर्म म्हणजे m इंटू tm इज इक्वल टू n इंटू tn हे असं दिलेलं आहे. आता याच्यामध्ये व्हॅल्यूज वापरा. देअरफॉर m इंटू ब्रॅकेट tm इथं आहे बघा, a प्लस m मायनस 1 इंटू d इज इक्वल टू n इंटू ब्रॅकेट a प्लस n मायनस 1 इंटू d. आता हे पुढं सिम्प्लिफाय करा. आता बघूया काय 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 होते त्याच्यामध्ये. इथं यम ना आत पहिल्यांदा मल्टिप्लाय करून घ्या. यम ए प्लस यम इंटू यम मायनस 1 इंटू डी दिस इज इक्वल टू एन ए प्लस एन इंटू एन मायनस 1 इंटू डी. ह्या ए च्या टर्म्स एकत्र घेतोय डावीकडं. एम ए मायनस एन ए प्लस या दोन टर्म्स एकत्र घेतोय डावीकडं. एम इंटू ब्रॅकेट एम मायनस 1 इंटू डी मायनस एन इंटू ब्रॅकेट एन मायनस 1 इंटू डी दिस इज इक्वल टू 0. या दोघांच्यातून ए कॉमन घ्या म्हणजे एम मायनस एन असं शिल्लक राहील. प्लस या दोघांच्यातून पहिल्यांदा डी कॉमन घ्या. एम इंटू ब्रॅकेट एम मायनस 1 मायनस एन इंटू ब्रॅकेट एन मायनस 1 इंटू डी दिस इज इक्वल टू 0 हे असेल. तर ए आणि डी कॉमन घेतल्यानंतर हा जो सेकंड ब्रॅकेट आहे याला जरा सिम्प्लिफाय करून घ्या. त्याच्यामध्ये अजून थोडस सोप्या पद्धतीने आपल्याला करता येईल काम, पण ते सोडवावं लागेल. यम न मल्टिप्लाय करून घ्या. यम स्क्वेअर
मायनस एम, आता मायनस आहे त्यामुळे चिन्ह बदलतील, मायनस एन स्क्वेअर आणि प्लस एन इंटू डी, दिस इज इक्वल टू 0. Therefore m minus n into a plus m square minus n square, आणि या दोघांच्यातून मायनस तेवढं कॉमन घ्या, म्हणजे इथे येईल m मायनस n इंटू डी, दिस इज इक्वल टू 0. ह्या दोघांना मी एकत्र घेतो, याचे फॅक्टर्स पाडतो, m मायनस n इंटू ए प्लस इथं काय होणार, m प्लस n इंटू m मायनस n मायनस m मायनस n इंटू डी, दिस इज इक्वल टू 0 हे असेल. आता या दोघांच्यातून m मायनस n तेवढं कॉमन घ्या, हे बघा कशा पद्धतीने दिसेल, m मायनस n इंटू ए, या दोघांच्यातून जे m मायनस n आपण कॉमन घेतोय ते इथं बाहेर घ्या, म्हणजे शिल्लक काय राहील इथं m प्लस n, आणि हे m मायनस 1 पूर्ण बाहेर गेलेलं आहे त्यामुळे मायनस टी, हे असं शिल्लक राहील. डी बाहेर आहे वाटतं, काहीतरी परत गोळ, डी बाहेर आहे, हा डी मगाशी पण चुकला होता बघ, बाजार, नाहीतर हे डी आत राहील शिल्लक, मग पुढचं होणारच नाही ते सॉल्व्ह, हे असेल. मगाशी डी राहिला होता, आता आत गेलेला आहे असं झालेलं आहे, मग हे डी इथं 1 येणार, एम प्लस एन याच्यातून कॉमन घेतल्यानंतर एम मायनस एन कॉमन घेतलं म्हणजे एम प्लस एन आणि मायनस 1 आणि हे डी, आता हे बरोबर झालं. आता या सगळ्यांच्यातून एम मायनस एन कॉमन घ्या, मग एम मायनस एन आता कॉमन घेतलं, इथं पहिल्या ठिकाणी शिल्लक राहील ए प्लस इथं शिल्लक राहील एम प्लस एन मायनस 1 इंटू डी, हे ए सेपरेट राहणार आणि याला प्रोडक्ट मध्ये असं डी येणार, बघा लक्षात येते का, दिस इज इक्वल टू 0, हे असं शिल्लक राहील. मग आता इथं आपल्याला हे कन्सिडर करावं लागेल की m आणि n इक्वल नाहीत. नाउ m is not equal to n, therefore m minus n not equal to 0. इथं दोन टर्म्स आहेत इक्वल आणि या दोघांचा प्रोडक्ट 0 आहे, त्याच्यातली ही टर्म 0 नाहीये म्हणून सांगितलं, म्हणजे मग ही टर्म 0 असते. therefore a प्लस m प्लस n मायनस 1 इंटू डी, दिस इज इक्वल टू 0. ह्याला मी इक्वेशन नंबर 1 लिहितोय. आता मला पाहिजे m प्लस nth टर्म पाहिजे, त्यांनी सांगितले m प्लस nth टर्म पण 0 येते. मी पहिल्यांदा टी एन चा फॉर्म्युला वापरतोय, टी एन इक्वल टू कसा आहे ए प्लस एन मायनस 1 इंटू डी, मग याच्यावरून टी एम प्लस nth टर्म सांगितले, मग इथं ए आहे असंच येईल, प्लस एनच्या ठिकाणी येणार एम प्लस एन मायनस 1 इंटू डी, याची सगळ्याची व्हॅल्यूज डायरेक्ट तयार आहे माझ्याकडं इक्वेशन 1 मध्ये, याचा आन्सर 0 येते, दिस इज इक्वल टू 0, पुढं कंसामध्ये तेवढं लिहून टाका फ्रॉम 1. therefore m plus nth term of the AP equal to 0, हे त्याचा आन्सर. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा, ऍक्टिव्हिटी आहे
बघून घ्या काय आहे त्याच्यात, काय विनाकारण हे घेतलंच नाही वगैरे असं व्हायला नको. मधले जे क्वेश्चन्स आहेत म्हणजे आपण घेतलेले नाहीये ते सगळे टाइप्स ऑलरेडी तुमचे झालेले आहेत, ते तुम्ही सोडवायचे आहेत. त्यामुळे ते काही घेतलेले नाही आहेत. हे बाकीचे बघा आता. ₹1000 इज इन्व्हेस्टेड ॲट 10%. ही तुमची प्राईम अमाऊंट मुद्दल त्याची. हा रेट ऑफ इंटरेस्ट. चेक ॲट द एंड ऑफ एव्हरी इयर इफ द टोटल इंटरेस्ट अमाऊंट इज इन AP. प्रत्येक वर्षाच्या शेवटी त्याचं टोटल इंटरेस्ट घ्यायचं आहे आणि ते AP आहे का नाही हे चेक करायचं आहे. इफ धिस इज अन AP, फाइंड इंटरेस्ट अमाऊंट आफ्टर 20 इयर्स. जर ते AP असेल तर 20 वर्षानंतर इंटरेस्ट अमाऊंट किती असेल हे त्यांनी विचारलेलं आहे. फॉर धिस कम्प्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी. सिंपल इंटरेस्टचा हा फॉर्म्युला आहे PRN डिवायडेड बाय 100. फर्स्ट इयर नंतर किती असेल. प्राईम अमाऊंट 1000 आहे, रेट ऑफ इंटरेस्ट 10 आहे. हे जर तुम्ही सोडवलं तर हे कॅन्सल होईल आणि इथे येणार आहे 100. सेम टर्म्स आहेत, फक्त इथं 1 च्या ऐवजी 2 झालेला आहे, त्यामुळे इथे येणार आहे 200. इथं सुद्धा सेम टर्म्स येतील, फक्त कसं होईल ते 1000 इंटू 1 इंटू 3 येणार, त्यामुळे इथे येणार 300. मग 4, 5, 6 असं जर घेतलं तर 400, 500, 600 या पद्धतीने येईल. हे सगळे 100, 200, 300, 400, 500, 600 असे येते, म्हणजे 100चा डिफरन्स आहे. आणि ए ची व्हॅल्यू, स्टार्टिंग व्हॅल्यू सुद्धा किती आहे, 100च आहे. या पद्धतीनं अमाऊंट ऑफ सिंपल इंटरेस्ट आफ्टर 20 इयर्स यांची व्हॅल्यू फक्त 20 घ्यायची आहे. ए घ्यायचा आहे 100, डी पण घ्यायचा आहे 100. हे सोडवून किती होतंय तेवढं फक्त तुम्ही सांगायचं आहे. हे किती होते बघा बरं, हे 100 आहे असं, प्लस 20 मायनस 1 ते झालं 19 इंटू 100, जसे किती होणार आहे 100 अधिक 1900, म्हणजे ही टोटल अमाऊंट होणार आहे 2000. इथं पण ते लिहून टाकू. काही विशेष नाही आहे जास्त, फक्त ऍक्टिव्हिटी जरा मोठी दिसेल काय काय जणांना. किरकोळ काम आहे एकदम, आवरून टाका तेवढं.